त्या अकाउंटचे 2000 कोटी रुपयाचे प्रस्ताव हे पैसे 46 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे। तरी आणखीन जवळजवळ 20 लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महाडीपीडी कडनं त्यांची ई-केवायसी आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलंय। तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलंय आणि त्या 4 दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी, जेणेकरून हे 5000 रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील। 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी 5000 रुपये कमाल मर्यादा 2 हेक्टर पर्यंतची वाटप हे 26 तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की 26 तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा ई-केवायसी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं हे काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी 5000 रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे। 26 ला कुठे येणार आहेत साहेब, काय त्याचं त्याबाबत 26 ला आता वाशिमला येणार आहेत असं कळतंय, पण कदाचित तारीख आणि ठिकाण बदलही होऊ शकतं। आणखीन एवढं निश्चित नाही, पण जे प्राथमिक निरोप आलेला आहे तो मात्र 26 तारखेचा आलेला आहे। सोयाबीनचे सेंटर्स आपण कुठे कुठे सुरू करतोय, किती करतोय आणि एमएसपी साधारण किती आहे ज्या खाली जाऊ नये? एक लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी ज्या भागामध्ये सोयाबीनची जास्त लागवड आहे, सोयाबीनचं उत्पादन जास्त आहे, त्याच भागामध्ये या ठिकाणी सेंटर देण्याच्या संदर्भातल्या सूचना आहेत आणि एमएसपी सोयाबीनची ही जवळजवळ 4800 रुपये आहे आणि त्याप्रमाणे ती खरेदी 48 प्लस काहीतरी आहे वरती, त्याप्रमाणे ती खरेदी शेतकऱ्यांकडनं केली जाणार आहे। सोयाबीन खरेदी करण्यासाठीचे जे सेंटर आहेत हे शेतकऱ्यांना जेवढं सुलभ पोहोचवण्यासाठी होईल तेवढे सेंटर आम्ही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। कांद्याच्या संदर्भामध्ये ड्युटी अर्धी केल्यानंतर आपल्या उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतोच आहे, परंतु त्याच वेळेस ग्राहकांना मात्र आता चढ्या दराने कांदा विकत घ्यावा लागतोय। 70 रुपये किलो कांदा आज बाजारात सुरू आहे आणि खाद्यतेलाच्या किमतीही वाढत आहेत 20%। काय याच्या संदर्भात एक लक्षात घ्या की ज्यावेळेस सलग मागच्या 5 वर्षापासून 4 वर्षापासून कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, अशा वेळेला जर एखाद्या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळाला तर तो का मिळाला, मग निर्यात बंदी का या ठिकाणी त्याची कमी केली किंवा बंद केली, ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ नाही आहे। माझ्या दृष्टीने मी कृषी मंत्री आहे आणि मला असं वाटतं की माझ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भावाला, उत्पादित केलेल्या मालाला हा अतिशय योग्य भाव मिळाला पाहिजे आणि तो मिळत असेल तर मला नक्कीच कृषी विभागाचा मंत्री म्हणून, शेतकऱ्याचा मंत्री म्हणून आणि मी एक शेतकरी म्हणून या ठिकाणी नक्कीच मला या ठिकाणी आनंद होतोय। एक एमएसपी आता मार्केट रेट हा 4500 ते 4600च्या आत आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे की एमएसपी पेक्षा आज मार्केट आत्ता जे आहे ते खाली आहे। पण नवीन सोयाबीन ज्यावेळेस मार्केटमध्ये येईल त्यावेळेस भाव जर एमएसपीच्या खाली गेले तर त्याची खरेदी मात्र एमएसपी दराने केली गेली पाहिजे। ही जी आम्ही वारंवार राज्य सरकार म्हणून केंद्राकडे आदरणीय शिवराजसिंग चौहान साहेबांकडे मागणी करत होतो, त्या मागणीला यश आलं। आदरणीय शिवराजसिंग चौहान साहेबांनी राज्य कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळेलाच
परळी वैद्यनाथ येथे घोषित केलं होतं की आम्ही सोयाबीनची खरेदी या ठिकाणी MSPच्या दराप्रमाणे करण्याची परवानगी राज्याला देऊ. ती परवानगी त्यांनी दिली. त्याच वेळेस त्यांनी शब्द दिला होता की कांद्याच्या बाबतचा निर्णय निर्यातीचा आणि त्याचबाबत तेलावरचा जो काही टॅक्स आहे, जो बाहेरून येणारं तेल आपल्या देशात आहे त्याच्या संबंधातला टॅक्स वाढवणं सुद्धा, ज्याच्यामुळं की आपल्या इकडली सोयाबीनवर चांगला भाव मिळेल मार्केटमध्ये सुद्धा, हा जो प्रयत्न होता तो पहिल्यांदा या ठिकाणी केंद्र सरकारकडून झाला आणि मी या ठिकाणी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते नाराज आहेत आणि भाजपकडे म्हणजे तिथे पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार आहेत, अशा पद्धतीची चर्चा आहे, असं काही आहे का? एक मला कशाबद्दल नाराज आणि कुणाकडे तक्रार करणार काय? केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करणार, अजितदादा तक्रार करणार, कारण गेल्या काही काळात भाजपचे नेते नितेश राणे किंवा अनिल बोंडे याबाबत आदरणीय दादांनी आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महायुतीमधल्या काही घटक पक्षांनी सुद्धा याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली, हे स्पष्ट आहे. निश्चितपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे पैसे जातील अशा प्रकारची व्यवस्था ही राज्य सरकारने केलेली आहे आणि त्यातनं शेतकऱ्याची दिवाळी चांगली व्हावी हा निश्चितपणे प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं होणार आहे. हे सगळं करत असताना कर्जमाफीच्या माध्यमातून आमचा शेतकरी सक्षम होईल याच्यावर माझा विश्वास नाही. हा तर एक उपाय आहे, महत्त्वपूर्ण उपाय, तो आपण केला आहे. पण त्यासोबत जोपर्यंत आम्ही शेतीमध्ये गुंतवणूक वाढवणार नाही, जोपर्यंत शेतीच्या क्षेत्राला आम्ही उद्योगाशी जोडणार नाही, जोपर्यंत आमची संपूर्ण चेन आम्ही तयार करणार नाही, जोपर्यंत आमच्या मार्केटवर शेतकऱ्याचा कब्जा आम्ही आणणार नाही, KYC आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलंय. तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलंय आणि त्या 4 दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी, जेणेकरून हे 5,000 रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील. 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते